ओम शांती. आज 17/1/2026 चे महावाक्य आहेत. बाबा आज सांगतात, गोड मुलांनो, जेव्हा भारत स्वर्ग होता तेव्हा आपण लख प्रकाशामध्ये होतात. जेव्हा भारत नर्क बनतो तेव्हा अंधारात आलेले आहात. आता पुन्हा अंधारातून लख प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. बाबांनी आज प्रश्न विचारलेला आहे. बाबा मुलांना कोणती एक गोष्ट सांगण्यासाठी आलेले आहेत? उत्तर, बाबा मुलांना 84 जन्माची गोष्ट सांगण्यासाठी आलेले आहेत. आत्मा जेव्हा सतयुगामध्ये होती, सतोप्रधान होती, तेव्हा सतोप्रधान असल्यामुळे सुख शांती होती. आणि बाबा सांगतात, जेव्हा पहिल्या जन्मामध्ये तुम्ही होतात तेव्हा दैवी कुळाचे होतात. दैवी कुळ आणि दैवी धर्म. आणि बाबा सांगतात, 2 युगानंतर जेव्हा द्वापर युगामध्ये आलात तेव्हा मोठे मोठे मंदिर बनवले, मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. आणि आता तुमचा अंताचा सुद्धा अंतिम जन्म आहे. तुम्ही बोललेले की दुःख हरता सुख करता या, तुम्ही बाबांना बोलवलं, बाबा तुमच्या बोलवण्यानुसार आलेले आहेत. आता पुन्हा वापस जायचं आहे. बाबा म्हणतात, मी आलेलो आहे आता दुःख हरण्यासाठी, सुख देण्यासाठी. आजचं गीत आहे, आज अंधारात आहे आजचा मनुष्य, अंधारातून प्रकाशामध्ये जाण्याचा वेळ आता आहे. ओम शांती. आज महत्वाचे महावाक्य बाबांनी मुरलीमध्ये महत्वाचे पॉइंट्स सांगितलेले आहेत. मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, कलियुगी दुनियेमध्ये सर्व अज्ञानाच्या अंधकारात आहेत आणि सतयुगामध्ये सर्व प्रकाशात आहेत. आता संगम युग चालू आहे. संगम युगावर पुन्हा प्रकाशामध्ये जाण्याचा वेळ आहे. रावण फक्त लंकेमध्ये राज्य करत नव्हता, तर रावणाचं राज्य पूर्ण पृथ्वी तलावर आहे. रावणाने सीता चोरली, सीता पळवली, तर कोणती सीता याचा अर्थ परमात्मा आपल्याला सांगतात. बाबा सांगतात की भक्तीमध्ये दंतकथा खूप सांगितल्या आणि त्या दंतकथामध्ये असं सांगितलं की लंकेमध्ये रावण राहत होता आणि श्रीराम भारतामध्ये राहत होते आणि मग श्रीरामांची सीता पळवली गेली. बाबा सांगतात ह्या सर्व दंतकथा आहेत. यामध्ये भावार्थ, आध्यात्मिक अर्थ खूप दडलेला आहे आणि तो अर्थ आपल्याला सांगायचा आहे सर्वांना. कारण बाबा सांगतात, आता सध्या पूर्ण पृथ्वी तलावर रावणाचं राज्य आहे, 5 विकारांचं राज्य आहे, परमात्मा राम आहेत आणि आत्मरूपी सीता रावणाच्या राज्यामध्ये अडकलेली आहे. परमात्मा राम संगम युगावर येतात, आत्मरूपी सीतेला मुक्त करतात आणि रावण राज्यातून घेऊन जातात. पुन्हा सतयुग अर्थात राम राज्यामध्ये आत्मा जाण्याच्या योग्य बनते. बाबा पुढे सांगतात की सतयुग त्रेतामध्ये आहे ज्ञानाची प्रालब्ध. सतयुग त्रेतामध्ये ज्ञान नाहीये, ज्ञान आहे संगम युगावर आणि ज्ञान प्राप्त करायचंय आपल्याला संगम युगावर. आत्म्याला बुद्धीची झोळी संगम युगावर भरायची आहे. मग आपण सतयुग आणि त्रेता यामध्ये ज्ञानाची प्रालब्ध भोगणार आहोत. बाबा म्हणतात, अहिल्यासारख्या शिळा बनलेल्या अथवा दगड सारखी बुद्धी असलेल्या, मंद बुद्धी असलेल्यांचाही उद्धार करण्यासाठी मी संगम युगावर येतो. बाबा म्हणतात, अहिल्या आहे, गणिक आहे, वेश्या आहे, यांचा सुद्धा उद्धार करण्यासाठी परमात्मा सृष्टीवर येतात. त्यांना सुद्धा मुक्ती आणि जीवन मुक्तीचा वारस बाबा बनवतात. भारत अविनाशी खंड आहे. भारतामध्ये सतयुग त्रेतापासून आणि कलियुग अंतापर्यंत पूर्ण राज्य देवकुळाचं आणि नंतर अंतापर्यंत मानवाचं, असं हे चक्र सतत फिरत राहतं. आणि या चक्रामध्ये आपण आत्मा सतो, रजो, तमो आणि तमोप्रधान
अशा अवस्था फिरत राहतो. बाबा म्हणतात भक्तीमध्ये सांगितलं की मनुष्य आत्मा 84 लाख योनीमध्ये जाते, तर मानवाला कुत्रा, मांजर, गाढव बनवले असं म्हणते, असं सांगितलं गेलं. परमात्मा सांगतात 84 जन्माचा फेरा आहे आणि हे 84 जन्म आपण मानव योनीतच घेतो, दुसऱ्या योनीमध्ये जात नाही. भक्तीमध्ये हा भ्रम होता आणि बाबा सांगतात जेव्हा भक्ती द्वापर युगात सुरू झाली, आपण स्वतःच्या धर्माला विसरलो. देवासारखे सदैव आपण होतो आणि द्वापर युगामध्ये भक्ती करता करता आपलं देवत्व भाव, देवत्व गुण आपण विसरलो. सतयुगामध्ये जे देवता होते ते सदैव निरोगी होते, ते सदैव धनसंपत्तीने भरपूर होते आणि ते आनंदीही होते. आज मनुष्य दुःखी आहे, अशांत आहे आणि कंगाल आहे. पुन्हा परमात्मा संगम युगावर सर्व आत्म्यांना त्या देवत्व पदापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा म्हणले हे आध्यात्मिक ज्ञान आहे, सर्वोच्च ज्ञान आहे आणि या ज्ञानाद्वारे बाबा आपल्याला सांगतात की स्वपरिवर्तन करा. त्यासाठी मूळ भाग बाबा सांगतात मामेकम आठवण करा, मला एकाला आठवण करा. मामेकम याद म्हणजे काय? मला एकाला आठवण करा. दगडबुद्धी आत्म्यांना पारसबुद्धी बनवण्यासाठी परमात्मा ज्ञानाचं दान करतात. बाबा म्हणतात ज्ञानाला धारण करा आणि दुसऱ्यांना ज्ञानाचं दान करा. ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून बाबा सांगतात की या सृष्टी तलावर, या मनुष्य सृष्टीचा बीज परमात्मा आहेत आणि हा वृक्ष पूर्ण आज वाढलेला आहे. मनुष्य सृष्टीचा कल्पवृक्ष आज जर्जरीभूत अवस्थेमध्ये आहे आणि बीज परमात्मा या सृष्टीला पुन्हा नवीन सृष्टीची कलम लावण्यासाठी आलेले आहेत. म्हणून बाबा सांगतात पारस बुद्धी बनवणे, हे स्वतःला बनवणे हे काही मावशीचं घर नाही, इतकं सहज नाही. म्हणून बाबा म्हणतात भक्तीमध्ये पौष महिन्यामध्ये सहसा माता भगिनी चंद्राची पूजा करतात, सूर्याची पूजा करतात, नक्षत्रांची पूजा करतात. जिथे 3 रस्ते मिळतात अशा तिवाट्याची सुद्धा पूजा करतात. पण बाबा म्हणले की सूर्य, चंद्र, नक्षत्र हे काही देवता नाहीत, हे या सृष्टीला प्रकाश देणारे स्रोत आहेत आणि मानवाने फक्त यांची पूजा केली परंतु जाणले नाही की हे कोण आहेत. म्हणून परमात्मा सांगतात भक्तीमध्ये आपण सर्व काही केलं परंतु आपण ज्यांची पूजा करतो त्यांची बायोग्राफी, त्यांचा आदि मध्य अंत, ते असे कसे बनले हे मात्र काहीही कुणीही सांगितले नाही आणि कुणीही विचारले नाही आणि न समजून घेतल्यामुळे अंधश्रद्धेने भक्ती करत राहिलो. शेवटी बाबा सांगतात की जेव्हा आपण परमात्म्याला आठवण करतो तेव्हा भ्रष्टाचारी दुनियेतून श्रेष्ठाचारी दुनियेचा मार्ग सहज प्राप्त करतो. बाबा सांगतात की श्रेष्ठाचारी बनायचं आणि श्रेष्ठ गुणांना धारण केलं तर श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये जाल. अच्छा, गोड गोड खूप खूप दिवसांनी दूर झालेले भेटले अशा मुलांना मातपिता, बापदादा यांचे विशेष आठवण, याद प्यार आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्याला नमस्ते. आज धारणेसाठी बाबांनी मुख्य सार सांगितला. त्यातला पहिला पॉइंट आहे आत्म्यातील वाईट संस्कारांना काढण्यासाठी आत्म अभिमानी राहायचा अभ्यास करायचा आहे. हा अंतिम जन्म आहे ही स्मृतीमध्ये ठेवून आपल्याला वानप्रस्थ अवस्थेत आपण आहोत ही आठवण सतत ठेवायची आहे. म्हणून पुण्यात्मा बनण्याची मेहनत करायची आहे.
बाबा दुसरा पॉइंट सांगतात, देहाचे सर्व संबंध सोडून एक बाबा व आपली राज्य अर्थात सतयुग यांना आठवण करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. आजचं वरदान बाबांनी आपल्याला दिलं, उपराम व तयार राहून बुद्धीद्वारा अशरीरीपणाचा अभ्यास करणारे सर्व कला संपन्न निपुण आत्मा भव. निपुण बनायचं असेल तर अभ्यास आवश्यक आहे. बाबा उदाहरण देतात, जसं सर्कस मधील व्यक्ती कार्य करताना प्रत्येक त्यांच्या कर्माची कला समजली जाते. कर्म चालणे आहे, कर्म उडी मारणे आहे, पण त्या कर्माला कला असं समजलं जातं आणि सर्वजण आश्चर्याने, आनंदाने, मनोरंजनाने त्याचा लाभ घेतात. बाबा सांगतात की आपल्यालाही 16 कला संपूर्ण बनायचं आहे. आत्म्यामधील कला तेव्हा वापस येतील जेव्हा आपण उपराम राहू, जेव्हा आपण न्यारे आणि प्यारे बनू आणि पुरुषार्थामध्ये तयार राहू. आजचा सुविचार बाबा सांगतात, सरलता व सहनशीलता ह्या 2 गुणांना जर धारण केलं तर आपण खरे स्नेही व सहयोगी आत्मे आहोत. सहनशीलता आणि सरलता हे 2 महत्वाचे गुण आहेत आणि या गुणांना आपण धारण केलं तर बाबांवरचं प्रेम, आपण बाबांच्या कार्यामध्ये मदत, या 2 गोष्टी करू शकू. आजचा अव्यक्त इशारा आहे, जीवनमुक्त बंधनमुक्त बनण्यासाठी परमात्मा आज अव्यक्त इशारा देतात की जे ज्ञानी मुले आहेत, ज्ञानाचं धारण करणारी मुली आहेत, त्या मुलांनी आपल्याला बंधनामधून मुक्त करायचं आहे आणि ज्ञानाच्या द्वारे, समज याद्वारे आकर्षणापासून आपण मुक्त बनतो. आज आकर्षण विविध आहेत, जे आत्म्याला ओढतात, खेचतात आणि बांधतात. या आकर्षणातून मुक्त होण्यासाठी परमात्मा आपल्याला सांगतात की तुम्ही न्यारे बना आणि अशरीरी स्थितीचा अभ्यास करा. 1 सेकंदामध्ये अशरीरी जेव्हा बनाल, मनातील विचारांना बदलाल, तेव्हा जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करू शकाल. आज बापदादा या सर्व गोष्टींचं विश्लेषण विस्तृतपणे मुरलीमध्ये सांगत आहेत. आज बाबांनी जे सांगितलं की अहिल्यांसारख्या, गणिकांसारख्यांचाही उद्धार करण्यासाठी बाबा आले, दुःखातून सोडवण्यासाठी बाबा आले आणि आपल्याला बाबा मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अनुभव करवू इच्छित आहे. म्हणून ज्ञानाच्या आधारे लख प्रकाशात आपल्याला जायचं आहे, अज्ञानाच्या अंधकारातून निघायचं आहे आणि अनेकांना त्यातून बाहेर काढायचं आहे. छान. ओम शांती.